ठाकरे आडनावाचा ब्रँडचा फरक नाही. आता राहिलेला नाही. ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना 288 आमदार आले असते. मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आणि ठाकरेंवर टीका करताना त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले. छत्रपती संभाजीराजे यांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का, असा प्रश्न संजय गायकवाड यांनी केला. लातूर जिल्ह्यातील हाडोळती या ठिकाणी संजय गायकवाड यांनी हे वक्तव्य केलंय. संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर वाद होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज या विजयी सभेनिमित्त एकत्र आले. त्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की 15 वर्षांपूर्वीच ते एकत्र आले असते तर काही फरक पडला नसता, परंतु त्यांनी फार उशीर केला. आता ते एकत्रित आल्यानं महाराष्ट्राला काहीच फरक पडेल असं मला वाटत नाही. ठाकरे नावाचा ब्रँड जरी असता, बाळासाहेब जिवंत असताना 288 जागा निवडून आल्या असत्या. त्यावेळी 70-74च्या पुढे शिवसेना जात नव्हती. आता ते दोन भाऊ एकत्र आल्यानं काही फरक पडणार नाही. वेळ निघून गेली आहे. ठाकरे आडनावाचा ब्रँडचा फरक नाही. आता राहिलेला नाही. ब्रँड राहिलेला. आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता, किती लोकांची कामं करता याच्यावर डिपेंड आलेलं आहे. फक्त मुंबई असं जर ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना 288 आमदार आले असते. आपण परराज्यात गेल्यावर तिथे मराठीत आपण बोलणार का, असा सवाल उपस्थित करून जगात टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत असल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. पाकिस्तानचा दहशतवाद ओळखायचा, रोखायचा तर आपणाला ही उर्दू भाषाही अवगत असली पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान जो कोणी महाराष्ट्रात राहून मराठी बोलण्याची लाज वाटते म्हणतो, त्याचं थोबाड फोडलं पाहिजे. आपण सहन करता कामा नये, असंही आमदार गायकवाड म्हणाले.